असं आहे की आता काल चारही उमेदवार निवडून आल्याच्या नंतर नारायण कुचेनी जी या ठिकाणी सत्तेची मस्ती दाखवलेली आहे, सर्वात प्रथम मी त्यांचा निषेध करतो. आणि कुठंतरी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला धोका या ठिकाणी निर्माण होतोय. लोकशाहीकून आपण हुकुमशाहीकडे ठिकाणी चाललो आहे असं आपल्याला दिसतंय. काल कारण नसताना आमदाराचं यायचं काहीच काम नव्हतं आरोकड, परंतु त्या ठिकाणी आरोकड आले आणि त्यांनी त्या ठिकाणी निकाल बदलायचं सांगितलं. या ठिकाणी 100% आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी फोन केला असेल आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमच्या चारही उमेदवारांना त्या ठिकाणी बात करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. आम्हाला पुढची आमची लढाई जी ती न्यायालयाची आहे. आम्ही न्यायालयात जाऊ, दाद मागू, न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि त्या ठिकाणी या अशा प्रकारचे प्रकार होणार नाही. नारायण कुचे जिथेही उभं राहिल्याच्या नंतर आंबेडकर फुले शाहू आंबेडकर चळवळीतले प्रत्येक माणसाला मी आवाहन करतो की नारायण कुचे जेव्हा असेल त्यांनी धोका केला, गद्दारी केली, आपल्या सत्तेची मस्ती दाखवली, त्या सत्तेच्या मस्ती त्याला पुढच्या काळामध्ये तो कोणत्याही मतदारसंघामध्ये उभा राहिला तर फुले शाहू आंबेडकरांचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन जी लढाई आहे ती न्यायालयीन लढाई आम्ही लढू आणि इथल्या असणाऱ्या प्रशासनाला पण आम्ही दाखवू की या ठिकाणी आपण कसे बावली झालेलो आहे एखाद्या प्रशासनाची आणि जी दादागिरी प्रशासनाने केली ही अजिबात आम्ही खपून घेणार नाही. वेळ प्रसंग आला तर वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.